नमस्कार. आज आपण आंध्र प्रदेशच्या भवितव्यावर परिणाम करणाऱ्या एका खूप महत्त्वाच्या विधेयकावर बोलणार आहोत. हे विधेयक आहे आंध्र प्रदेश पुनर्रचना दुरुस्ती विधेयक 2026. या विधेयकामुळे राज्याच्या राजधानीवरून जो अनेक वर्षांपासून गोंधळ सुरू आहे तो संपण्याची शक्यता आहे. चला तर मग यामागची संपूर्ण गोष्ट काय आहे ते समजून घेऊया. तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत, आपण 5 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देऊ. सगळ्यात आधी राजधानीची अधांतरी स्थिती काय होती ते पाहू. मग त्यावर आणलेला कायदेशीर उपाय म्हणजे हे विधेयक काय आहे ते जाणून घेऊ. या सगळ्याच्या मागे लोकांचा सहभाग किती मोठा होता हे पाहू आणि शेवटी एका राज्यासाठी एकच राजधानी असणं का महत्त्वाचे आहे हे समजून घेऊ. विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? विचार करा, जेव्हा राज्याच्या कारभाराचं विकासाचं असं कोणतंही एक निश्चित केंद्र नसतं तेव्हा त्याचा तिथल्या प्रशासनावर, तिथल्या विकासावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होत असेल. हीच समस्या या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी आहे. तर आपला पहिला मुद्दा आहे अधांतरी राजधानी. बघा, कोणत्याही राज्यासाठी राजधानी निश्चित नसणं म्हणजे फक्त एक पत्ता नसणं एवढंच नाहीये. त्यासाठी एक खूप मोठी किंमत मोजावी लागते. राजधानी निश्चित नसल्यामुळं झालं काय, तर त्याचा परिणाम खूप खोलवर झाला. सगळ्यात आधी प्रशासकीय गोंधळ उडाला. कारण कुठलं ऑफिस कुठे आहे हेच स्पष्ट नव्हतं. यामुळे काय झालं तर मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स रखडले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून येणाऱ्या गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला, ज्याचा थेट फटका राज्याच्या आर्थिक वाढीवर बसला. इथे बघा, हे चित्र अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे तो भूतकाळ, संदिग्धता, कामांना होणारा उशीर आणि मंदावलेली वाढ, आणि दुसऱ्या बाजूला आहे या नवीन विधेयकामुळे मिळणारी संभाव्य स्थिरता, जिथे एक स्पष्ट रचना असेल, कामांची अंमलबजावणी वेगाने होईल आणि गमावलेला आत्मविश्वास परत मिळवता येईल. बरं, मग ह्या समस्येवर उपाय काय? तो उपाय आहे 2026च्या या दुरुस्ती विधेयकाच्या रूपात. चला पाहूया हे विधेयक नेमकं आहे तरी काय आणि तेही परिस्थिती कशी बदलू शकतं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे विधेयक अमरावतीला आंध्र प्रदेशची एकमेव आणि अधिकृत राजधानी म्हणून कायदेशीर मान्यता देतं. याचा मुख्य हेतू हाच आहे की राज्याच्या प्रशासनाला आणि विकासाला एक स्थिर, मजबूत आधार मिळावा. या विधेयकाची उद्दिष्टे अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे अनेक वर्षांपासूनचा राजधानीचा गोंधळ संपवायचा आणि एकाच राजधानीची संकल्पना पुन्हा एकदा पक्की करायची. यातून काय होईल तर प्रशासनासाठी एक स्थिर चौकट तयार होईल, गुंतवणुकीसाठी एक स्पष्ट मार्ग मिळेल आणि पर्यायाने राज्याच्या विकासाला गती मिळेल. आता हा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, कारण अमरावतीची गोष्ट फक्त सरकारी योजना किंवा कागदपत्रांपुरती मर्यादित नाहीये. याच्या मागे आहे लोकांच्या शक्तीचा एक प्रचंड मोठा पाया. अमरावतीच्या विकासासाठी एक खूप वेगळं आणि अनोखं मॉडेल वापरलं गेलं, ज्याला लँड पुलिंग मॉडेल असं म्हणतात. म्हणजे काय तर सरकारने लोकांकडून जबरदस्तीने जमीन घेतली नाही, तर लोकांनी स्वतःहून पुढे येऊन आपली जमीन विकासासाठी दिली आणि त्या बदल्यात त्यांना विकसित जमिनीचा काही भाग परत मिळाला. हे सहभागी विकासाचं एक उत्तम उदाहरण मानलं जातं. आणि हा आकडा बघा, तब्बल 29,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या विकासाच्या मॉडेलवर विश्वास ठेवला आणि स्वतःच्या इच्छेने आपल्या जमिनी दिल्या. हा लोकांच्या सहभागाचा आणि विश्वासाचा किती मोठा पुरावा आहे नाही का? ह्या 29,000 शेतकऱ्यांनी मिळून किती जमीन उपलब्ध करून दिली असेल? तब्बल 34,000 एकरपेक्षा जास्त. विचार करा, एका जागतिक दर्जाच्या शहराच्या निर्मितीसाठी लोकांनी केवढा मोठा त्याग आणि विश्वास दाखवला असेल. आणि हा आकडा तर खरंच थक्क करणारा आहे. 1600पेक्षा जास्त दिवस, विशेषतः महिलांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहिलं. कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यांनी दाखवलेली चिकाटी आणि संयम खरंच वाखाणण्याजोगा आहे. हे आंदोलन कसं होतं? ते पूर्णपणे शेतकरी आणि महिलांनी चालवलं. ते शांततापूर्ण होतं, खूप शिस्तबद्ध होतं आणि पूर्णपणे लोकशाहीच्या मार्गाने चाललं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीही अडचणी आल्या तरी त्यांनी हार मानली नाही. ठीक आहे, लोकांनी तर त्यांचं योगदान दिलं. आता पाहूया की सरकार या विधेयकाद्वारे काय वचन देत आहे आणि त्यांची दूरदृष्टी नेमकी काय आहे. सरकारचं हे म्हणणं खूप महत्त्वाचं आहे. ते अमरावतीला फक्त एक प्रशासकीय केंद्र म्हणून पाहत नाहीयेत, तर संपूर्ण राज्याचं विकास इंजिन म्हणून पाहत आहेत. म्हणजे राज्याच्या प्रगतीची गाडी इथूनच वेगाने पुढे जाईल अशी त्यांची अपेक्षा आहे.
सरकारचा दावा आहे की या विधेयकामुळे सुमारे 56,000 कोटी रुपयांचे जे विकास प्रकल्प अडकून पडले होते ते पुन्हा मार्गी लागतील. ही एक प्रचंड मोठी रक्कम आहे जी राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि पायाभूत सुविधांना एक नवी दिशा देऊ शकते. या तक्त्यावरून आपल्याला अपेक्षित परिणाम स्पष्ट दिसतायत. प्रशासनात सुसूत्रता येईल, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल, पायाभूत सुविधांची कामं वेगाने होतील आणि अमरावती हे व्यापार आणि नवनवीन कल्पनांचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून उदयास येईल. चला तर मग आता शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. हे सगळं ठीक आहे, पण एका राज्यासाठी एकच स्थिर राजधानी असणं इतकं गरजेचं का असतं? त्याचं महत्त्व काय आहे? यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की राजधानीचं शहर म्हणजे फक्त एक ठिकाण नसतं. ते राज्याच्या आर्थिक प्रगतीचं आणि प्रशासकीय कार्यक्षमतेचं केंद्र असतं. खरं तर ते एका इंजिनसारखं काम करतं जे संपूर्ण राज्याच्या विकासाला पुढे घेऊन जातं. आणि याच विचारातून अमरावतीला आंध्र प्रदेशच्या भविष्यातील विकासाचा केंद्रबिंदू किंवा न्यूक्लियस बनवलं जातंय. म्हणजे सगळ्या विकास योजना, सगळ्या संधी इथूनच सुरू होतील अशी ही कल्पना आहे. पण ह्या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न उरतोच की काय खरंच एक शहर, फक्त एकच शहर एका संपूर्ण राज्याचं भवितव्य ठरू शकतं? हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.